वाटतं की ग्रुप ग्रामपंचायत सुद्धा एक होती मात्र वेगळी झाली. शेवटी गोरसेकर कोणाला ऐकणार नाही म्हणून त्याच्याच माध्यमातून सावंतने सांगितलं बाबा आमचा आम्ही बरा आहे. पहिलाच बॉल फाईन ग्लान्स पाहतोय पण डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय आणि पहिल्याच बॉलवर तिथं मात्र खातं उघडतोय महेश माळी विद्यमान अध्यक्ष आहेत ओरिजिनल 40+ संघटनेचे पाहतोय आपण. सामना एकच चांगला पाहायला मिळेल. हा सामना एकतर्फी होणार नाही आहे तुम्हाला सर कारण की पाहतोय आपण एकीकडे श्री गणेश भरोडी टीम जर म्हटलं मी पहिलेच उल्लेख केला होता की या टीमने जर एकदा लय प्राप्त केली या टीमनं हरवणं कठीण जाईल. आणि इथं मात्र पाहतोय आपण ज्या प्रकारे नितीनने एका हाताने हा झेल टिपला होता या पहिल्या सामन्यामध्ये त्याच प्रकारे इथं मात्र एक सोपा झेल ड्रॉप केले आणि एक किमती धाव आली ती टीम कॅप्टनला. श्याम आपलं खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या 2 पाहतोय. येणाऱ्या बॅटरमध्ये ज्या नावाची चर्चा पाहतोय आपण नक्का आज त्यांनी काय बॅटिंग केली 50 धावा अक्षरशः पाऊस पाडला त्यांनी. सूरज नावाचा बॅटरने नितीन मात्र शांत होता पण सूरज अतिशय चमकदार कामगिरी करत होता. चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. एक अतिशय वेगात अंडरआर्म थ्रो पाहतोय आपण. हे बघा आता एक एक धाव महत्वाची असते आणि एक एक धाव वाचवणं गरजेचं आहे. पाहतोय आपण ग्रीष्म 11 चषक 2026 हा पहिला दिवस असं वाटतं की समाप्तीकडे आता मात्र हळूहळू वाटचाल करताना टॉप फर्स्ट 16 संघ पाहतोय आपण. आणि या असोसिएशनमध्ये अजून एक नवीन टीमची प्रवेश झालेला आहे पाये टीमचं त्यांचं आपण स्वागत करूया. म्हणजे जर विचार परे देवलीकर दादांचं गाव आणि काय क्लास फटका आहे. हे बघा क्लास तुम्ही धावबाद करणं टाळलं आणि त्या पुढच्या बॉलवरती चौकार आलाय. आणि छोटे छोटे चुका तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर खूप नुकसानकारी ठरतात. रिप्लेमध्ये पाहूया टीमचा कॅप्टन बॅकफुटला जाऊन पूर्णपणे पंच केला होता. डीप कव्हर आणि पॉईंटमधून जिला पाठवलंय चेडू सीमा रेषा पार झाला होता. आला हा चांगला फटका. चौकारी मात्र श्याम व्यक्तिगत पाहतोय आपण. तुमचं कुठं चुकत नाही होत आता. तुम्ही मानता ते कोकणी आंबे आहेत तुम्ही. स्वीट आहेत स्वीट आहेस ज्याला खूप डिमांड आहे. जशाच आमच्या कॉम्प्युटर धुमालला खूप मागणी आहे. दिवस असो रात्र असो बिजी असतात. हा फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरतून डाऊन द ग्राउंड फटका मारलाय आणि या बॉलवरती मात्र एक सिंगल कंप्लीट करेल बॅटर श्याम. धावसंख्या 8. पहिले षटक प्रगतीपथावर जेमतेम पाहतोय पण पहिले 5 चेंडूवरती 8 धावा त्यामध्ये एक चौकार श्याम टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून. आणि आता मात्र या बॉलवरती प्लॅन बी आहे. ते फक्त धामणगाव टीमलाच माहिती आहे प्लॅन बी शीचा वापर कधी करायचा आहे. आणि परत मला वाटतं की श्यामनी टॉस जिंकलं होतं बॅटिंग केली. चांगला बॉल आणि यावेळेस मात्र पाहतो की आपण विकेटचं पतन. खऱ्या अर्थाने असंही विकेट पडणार होतं धावचीच्या स्वरूपात मात्र पायचीच्या स्वरूपात विकेट पडलंय. पण यावेळेस पात्र पाहतो की टॉस श्री गणेश भरोडी टीमने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चांगलं षटक इथं मात्र समाप्त झालंय. कैलाश यांचं पहिल्या षटकाचा विचार केला आपण 1 बाद 8 धावा धावपलकावरती क्रमांक 3 वर. आता मात्र नंबर 1 वर जो रँक करतोय बॅटर आलाय नितीन पाटील. आता मात्र या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात नंबर 2 वर जो बॅटर पोहोचलेला आहे तो म्हणजे विश्वास पाटील. काय धमाकेदार डाव साकारलाय 36 त्यानंतर 42. वनमॅन आर्मीचा रोल नेहमीच अदा करतोय पण या टीमची बॉलिंग अटॅक थोडं तरी कुठंतरी कमजोर वाटतंय. कारण की या टीमची 2 गोलंदाजाचा बँड झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही पण पुढच्या स्पर्धेमध्ये मात्र ते गोलंदाजी करू शकतात. या विकी किने दादा या. क्रिकेट ग्रुप जर किंग म्हटलं तर मोठ्या मोठ्या कॉमेंटरची मोठ्या मोठ्या पडराखीची घाबरते अशी आमची विकी केने इथं डॉन माधव सर विकी किनेला बघून कुठेतरी जातात. का नाही दिलदार व्यक्तिमत्व आहे. पाहतोय आपण ज्या व्यक्तीसोबत चांगला राहते तो त्या व्यक्तीसोबत चांगला राहतोय. हृदय काढून देतोय पण जो खटकलं तो अटकलं. हे तो विकी केने की खासियत आहे. या दादा आमच्या कॉमेडी बॉक्स एक शिल्पी घेऊया आपण. त्याचा कमिंग
मेगा शो पाहायला विसरू नका. योगेश शेलेंच्या माध्यमातून डे नाईट स्पर्धा याच मैदानावर आपण पाहणार आहोत मित्रांनो. विष्णू पाटील चांगला बॉलर कट केलाय पाहतोय आपण या बॉलला, पण परफेक्ट टायमिंग करता आली नाही. बॅकवर्ड पॉईंट नाही तर कव्हर पॉईंटकडे चेंडू गेला होता. त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली स्ट्राईक रोटेट करण्याची. या बॉलवरती एका धावीने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती. आता मात्र पाहतोय आपण 9. आता मात्र किमॅन फॉर ऑफ धामणगाव टीमचा नंबर 1 रँक करणारा नितीन पाटील सज्ज होतोय. पुढचा बॉल, ओहो फटका फटलाय. मोठी मेजवानी विकेटची प्राप्त होईल का, पण तसं घडलं नाहीये. खाली या क्षेत्रामध्ये चेंडूचा टप्पा होता आणि 2 धावा या बॉलवरती नितीन कंप्लीट करतोय. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करताना नितीन पाटीलला पाहतोय. या स्पर्धेपूर्वी जर विचार केला आपण 415 धावा या संपूर्ण हंगामामध्ये नितीन पाटीलच्या नावावर आहेत. क्रमांक 2वर जो रँक होता संतोष सुतार सापे टीमचा 273 आणि त्यानंतर मात्र पाहतोय की आपण सरवलीपाडा टीमचा दिलीप पाटील आणि त्यानंतर क्रमांक 4वर जो होता 232 धावासह विश्वास पाटीलनी मात्र डायरेक्ट 2 अंकांनी झेप घेतली आणि क्रमांक 2वर आलाय. चांगला बॉल आहे, चांगला बॉल सफल झाला होता. ऑन साईडकडे धमाका करण्याचा प्रयत्न, चुनर बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगला बॉल टप्पा पडल्याचा थोडासा बाहेर वळणारा बॉल होता. चांगला षटक आतापर्यंत पाहिलं आपण तर निश्चित विष्णू पाटील यांचा पाहतोय. पहिल्या 3 बॉलवरती 3 धावा खर्च करतोय. परत एकदा चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. ऑन रे पाहतोय पण लॉंग ऑन क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू जातोय. धोका निर्माण झालाय. इथं मात्र निश्चित 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करतोय नितीन. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 13 धावा. चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर. बचात्मक पद्धतीने चेंडूला पुश केले. मिड ऑन चेंडू मात्र लॉंग ऑन कडे जाताना पाहतोय. दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि 2 धावा परत या बॉलवरती कंप्लीट. एक धावा वाचवणं गरजेचं आहे, पण इथे मात्र मिस्टेक केलंय, चुकी झाली आहे थोडी आणि त्याचाच परिणाम पाहतोय की 2 मध्ये कन्व्हर्ट झाले या बॉलवरती या 2 धावा. टीमची धावसंख्या आता मात्र 15. चांगलं षटक, मी तर म्हणेन की नितीन सारख्या बॅटरला आणून बांधून ठेवलंय. काय कमालीचं षटक हाताळतोय विष्णू पाटील. मला वाटतं की विष्णू अजून रेग्युलर टीममध्ये सुद्धा आपल्या टीमकडून खेळता पाहतोय आणि या संघटनेचं एक आकर्षण आहे की आपण आपल्या गावासाठी रेग्युलरमध्ये सुद्धा खेळू शकता आणि 40+ मध्ये सुद्धा खेळू शकता. यावेळेस मात्र परत एकदा पाहतो की चेंडू मात्र डिक्लेअर झोनकडे जाईल का आणि एक धाव या बॉलवरती कंप्लीट करेल पाहतोय आपण. तर 2 षटकाची समाप्ती. प्रति षटकामागे जर पहिल्या आपण 8 धावाची सरासरी पार केलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर मात्र 16 धावा धावपलकावर आहेत. ड्रिंक टॉली मैदानाच्या आतमध्ये छोटासा ब्रेक. यू गए यू आए और तब तक सुनिए आप डीजे के माध्यम से मधुर संगीत. षटक टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण आता मात्र विनोद पाटील. आज खास करून छा प्रकारे आम्हाला कॉमेंट करण्याची संधी दिली. संतोष काकडे साहेबांचं धन्यवाद ऑल टीमचं, कारण की उद्या मी या स्पर्धेला नाही आहे, कारण की माझ्या जागेवर एक कॉमेंटर येणार आहे
उद्या एक कार्यक्रम आहे दादा, त्याच्यामुळे मी उपस्थित राहू शकणार नाही, पण आज एक दिवस आपल्याला मी दिले. यावेळेस पाहता बॉल चांगला आहे, पाहतोय आपण टणकणीचा प्रयत्न, चेंडू कुठं ब्रजाला पाहावं लागेल. नितीन मात्र या सामन्यात कुठं चाचपत खेळताना पाहतोय आपण, बॅकअपला न होता. आणि इथं मात्र कोण काय झालंय, नाटकीय क्रिकेट. इथं मात्र पाहतोय खऱ्या अर्थानं आउट करायचं होतं श्याम याला, पण इथं मात्र बाद होतोय तो नितीन पाटील. मंद मंद पावलाने आता मात्र मैदान सोडावं लागेल. एगिरी चेंडू कुठं ब्रश झाला होता, बॅटला की पॅडला पण पाहिलं होतं, पण बॅटला हा चेंडू ब्रश झाला होता पाहतोय आपण. आता मात्र आणखी नवीन बॅटर सूरज आलाय खेळपट्टीवर, ज्या बॅटरने या स्पर्धेतला पहिले अर्धशतक कंप्लीट केलं. धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 17. एक मोठं विकेट प्राप्त केले धावचीच्या स्वरूपात. वा भाई वा वा. आणि मी हेच सातत्याने उल्लेख करतोय, जर श्री गणेश बरोडी टीमने 1 किंवा 2 लगातार फायनलला खेळल्या आणि मग या टीमला तुम्ही पराभूत करू शकत नाही. काही नाही आहे टीमकडे. प्रेम आहे, विष्णू आहे, विनोद आहे, बंटी सारखा एका दिग्गज बॅटर या टीमकडे आहे. एकूण जर विचार केला, एक परिपक्व संघ पाहतोय आपण. हो, वेगवान बॉल होता, काय अप्रतिम. आता मात्र सूरज पाटील सारख्या बॅटरला बीट केलंय. कमालीचं बॉलिंग अटॅक. वाह वाह वाह. लेट स्विंग पाहायला मिळाला धुमालसर पाहतोय बॉलला आपण. टप्पा गोल्डन स्पॉटर होता, टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येणारा इन स्विंग बॉल पाहायला मिळालं. कमालीचं बॉलिंग अटॅक बरोडी टीमचं पाहतोय आपण. फुल टॉसवर फुल टोल 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 वसूल केलंय, कडक फटका आलाय, षटकार. वेगवान लोअर फुलटॉस ओळखलंय, फरकलंय, मिडल झालंय बॅटच्या मधोमध, एक मधुर आवाज आणि खेळाडू कक्षाच्या वरतून पाठवलाय षटकार. षटकाराने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना, धावसंख्या 23. चांगला फटका. यानंतर ग्रीष्मा 11 चषक 2026चा पहिला सेमीफायनल आपण पाहणार आहोत. आणि या वरच्या गटातून टॉप 4मध्ये प्रवेश करणारा संघ जो ठरला, सावंती स्पोर्ट्स सावंती संघाचं एक खूप छान खेळ पाहिला आपण. आणि खास करून वन मॅन आर्मीचा रोल नेहमीच अदा करतो या टीमचा खरा हिरो विश्वास पाटील. 36 त्यानंतर 42. काय कडक इनिंग खेळली होती. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट आणि आता मात्र षटकार. सूरजला थांबवणं कठीण झालंय आज. षटकाराने खातं उघडलं गेलं सूरजच्या माध्यमातून. हा बॉल शॉर्ट पिच बॉल चा मारा होता पाहतोय आपण. आणि पंच सांगतायत की नो बॉल. यस. आता कशाला कुठला बॉल, स्टे बॉलचं काय त्याच्यावर कसं चेक करते. चेक कोणी करते कशी, कसं समजायचं सांगा सर. पट्टीत दिसत नाही बघा ना, पट्टी नाही. पण मी तुम्हाला त्यांना तेच बोलतो ना, काहीतरी अंपायर देता नो स्टेपचा. वो स्टेपचा चेक कशी, एक ना दोन कॅमेरा नो स्टेपचा काय देता तुम्ही. तो नाही ओव्हर स्टेपचा, ओव्हर स्टेपचा, ओव्हर स्टेप बॉलर बॉलर.
फेअर डिलिव्हरी पाहतोय आपण पूर्णपणे. हा चेंडू चांगला होता पाहतोय आपण. कमालीचा बॉल होता. नो बॉल नाही आहे, चांगला बॉल. कारण की दोन्ही टीमचे 12 विकेट होत. साफ दिसतोय की ज्या प्रकारे आपण रिप्लेमध्ये पाहिलं. कौतुक रे NB लाईव्ह आल्याचं मी. चांगला बॉल आणि इथं मात्र अपील आणि होय सहमत झाले. परफेक्ट डिलिव्हरी आणि आता मात्र पूर्णपणे कमबॅक 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 केले. पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे बॉल हाताळला होता आणि परफेक्ट यॉर्कर. कुठली शंका नाही आहे पंचाच्या मनामध्ये. पंचाचा बोट आकाशाकडे. खूप छान बॉल होता. त्यावरती मोठा विकेट पडलाय. 23 वर तिसरा दणका बसलाय. टीम पाहतोय आपण गावदेव धामणगाव टीमला. खूप चांगलं षटक विनोद पाटील यांचं पाहतोय. विकेट डॉट षटकार डॉट विकेट आणि या बॉलवरती काय येईल. धावसंख्या 23 आहे फक्त. पूर्णपणे पहिला डाव जर पाहिला आपण तर बोलवायला राहिलाय श्री गणेश भरोडी टीमच्या बॉलरचा. आतापर्यंत पाहतोय आपण 30 षटकार आणि 27 चौकार. टॉस जिंकून जो निर्णय घेतला त्यावर मात्र मोहर लावताना या षटकामध्ये पाहतोय आपण विनोद पाटील बॉलर. राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा बॉल चांगला बॉल होता. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल. फक्त मिळेल एक. चांगल्या षटकाची समाप्तीचा इशारा आलाय आणि पाहतोय की आपण 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण 23-3 गडेच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या 24 पाहतोय आपण. 24 लॉस ऑफ 3 विकेट. 3 मोठे बॅटर खऱ्या अर्थाने. ज्या प्रकारे नितीन रनआउट झाला होता तिथे कुठेतरी संघ बॅकफुटला गेला. त्यानंतर आल्या पावली षटकारांनी खातं उघडलं होतं. पण एक चांगल्या बॉलवरती पाचीच्या स्वरूपात बाद होऊन सूरज पाटील सुद्धा बाद झाले. यस पाहतोय आपण पहिलं षटक कैलाश यांनी हाताळलं. 1 विकेट 8 धावा. विष्णू पाटीलने 1 षटक हाताळलं. विकेट प्राप्त केल्याने फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर पाहतोय की आपण एक अतिशय चांगलं षटक टाकलं होतं. विनोद यांनी 1 षटकार दिल्यानंतर पण नियंत्रित बॉलिंग अटॅक म्हणता येईल. 8 धावा 1 गडी बाद केले. चांगला विकेट मोठा. अंतिम षटकासाठी उदय पाटीलला पाचारण केले टीमच्या कॅप्टननी. पाहतोय आपण कितीपर्यंत मजल मारेल. किमान 15-20 धावा या षटकामध्ये येणं गरजेचं राहील. पहिलाच बॉल अतिशय सुरेख लेंथवर हा बॉल होता. बीट झालाय. येणारे 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 40 पर्यंत इथून मात्र मजल मारेल की नाही. चांगला बॉल परत एकदा पाहतोय आपण उदय पाटील यांचा. आणि भरोडी जर म्हटलं पाटील परिवार संपूर्ण पाटील कुटुंब पाहतोय आपण. यस सख्खे सोयरे कुटुंबातले सगळे सगळेच पाहतोय आपण. हा यावेळेस पात्र हा फटका येत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र मला वाटतं की विजयनी झेल सोडलाय. खूप चांगला प्रयत्न केला होता. जवळपास लॉंग ऑनवरून मिड ऑनला येऊन झेल टिपायचं होतं पण पूर्णपणे नजर नव्हती. प्रयत्न खूप चांगला केला. प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता ही A1 जोडी पाहतोय आपण. A1 जोडी धामणगावची तर नाही तर या टीमची A1 जोडी पाहतोय आपण. दोन्ही चांगले मित्र आहेत. A1 जोडी आहेत. सचिन आणि विशू एक ग्रेट बॅटर आहेत. आता मात्र येणाऱ्या येथून जर विचार केला 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. धावसंख्या जेमतेम फक्त आणि फक्त धावपलकावर 26 पाहतोय आपण. यावेळेस पाहता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. उंची जास्त लांबी कम. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड ये क्या कर दिया. आणि हा मात्र चेंडू फरार झालाय. सीमा रेषा पार आलाय चौकार. लक्की चौकार आलाय टीमसाठी पाहतोय आपण. या चौकारने आता मात्र एक संभाजीनगर स्थितीकडे वाटचाल करताना धावसंख्या 30. येणारे अजून या इनिंगचे 3 बॉल वरती 2 मोठे फटके. विश्वनाथ माळी मात्र चांगली बॅटिंग करतोय. चांगला फटका ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. काऊ कॉर्नर आणि लॉंग मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण आणि तोपर्यंत मात्र सहज संधी निर्माण झाली. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 32. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना या टीममध्ये या बॅटरला कमी संधी मिळतात. पहिले 2 ते 3 आघाडीचे बॅटरच काम बजून जातात पण यावेळेस मात्र तो
प्लॅन फटला त्यांचं, कारण की दोन्ही बॅटर खूप मोठी धावसंख्या उभी करू शकले नाही. पोल करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने पाहतोय आपण. आता माझा चेंडू खाली विष्णू पाटील आणि इथं माता झेल ड्रॉप. रिप्लेमध्ये पाहणे इंटरेस्टिंग आहे. ज्या प्रकारे फटका खेळायचा होता खऱ्या अर्थाने ऑनसाइड पण चेंडू गेलाय मिड ऑफला. विष्णू पाटील कडून एवढी अपेक्षा नसते की झेल सोडणार. पाहतोय आपण एकच सोपा झेल फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि पाचव्या मध्ये चेंडू खाली. नवीन बॅटर खेळपट्टीवर आलंय, स्वप्नील आलंय. येणारा मला वाटते की या डावातला हा शेवटचा बॉल. षटकार जर येईल तर बरोबर 40 आकडा पार होईल, टार्गेट उभं राहील. चांगला बॉल होता, टर्न केलं चेंडूला. पाहतोय मिड विकेट आणि स्केवरला इकडे चेंडू जातोय, अतिशय वेगात थ्रो जातोय, पण या बॉलवरती आल्या या 2 धावा. अशा तऱ्हेनं पंच आउट आहे का? यस, थोडं बोट वरी करत जा दादा. तर 2 धावा कंप्लीट. धावसंख्या पाहतोय आपण 35-36 धावचं टार्गेट आहे. छोटासा ब्रेक जाऊया डीजेकडे, ऐकूया आपण मधुर आवाज, मधुर संगीत. यस.
पाटील यांचं शुभ आगमन झालंय. या या दादा, राजकुमार दादा या. देर आहे दुरुस्त आहे, आयोजन आपलंच आहे आणि आपण लगेच यायचं आहे. यस, क्या बात आहे. चहाचं आपण आस्वाद घेणार आहोत. आणि दोन सुनील पाटील तिकडे आहेत, एक सुनील पवार इकडे आहेत. चहाची व्यवस्था त्यांनी केली, मी नाही केली. पण दादा सुनील पाटील दोन्ही पाटील बंधू आहेत आणि यावेळेस पता बॅटने फटका पाहतोय आपण ऑन साईडकडे. एक सिंगल आणि इथं मात्र जिथं बघता बघता 2 धावा कंप्लीट करताना विष्णू पाटील. आणि एक जोडी इकडे आहे, पाटील आणि हे दोन्ही बंधू पाहतोय खेळपट्टीवर आहेत. प्रेम पाटील आणि विष्णू पाटील दोन्ही बंधू. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर इथं मात्र 7 धावा आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर मात्र झेललं सोडल्या गेलं. प्रेम पाटीलला जीवनदान मिळालंय. यावेळेस चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि उसळी प्राप्त करून विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. महेश माळी बॉलरनी खूप प्रभावशाली कामगिरी केली आहे. टॉप 5 मध्ये हा बॉलर आहे सुबाद सर जर पाहिला आपण तर. चांगला बॉल, लेमन कट डिक्लेअर झोनमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मग काय कमालीचं कमबॅक केले बॉलरनी. बॉल चांगला होता पाहतोय आपण, अतिशय सुरेख. कारण की स्ट्राईकला आता मात्र पाहतोय की आपण विष्णू पाटीलच राहणार आहे, कारण की स्ट्राईक रोटेट झालेली आहे सिंगल धावेनी. तर पहिले षटक समाप्त झाले आणि धावसंख्या जर पहिले आपण धुमाल सर तर फक्त आणि फक्त 8 आहे. आणि 8चा पाडा आपण पाडतोय, 8 8 8 8 8. आणि 3 बॉलरनी 8 धावा खर्च केले. त्यानंतर मात्र या षटकात पहिल्या षटकामध्ये महेश माळी 8 खर्च करतोय आणि येणारे 3 षटक 8-8चे ठरेल काय. 8-8 जर राहते सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल. विश्वनाथ माळी आलाय. व्यक्तिगत स्वतःचं पहिल्या आणि टीमकडून दुसरं षटक फिरकीचा मारा, म्हणजे फिरकी गोलंदाज पाहतोय आपण विशू माळी आला. 40+ मध्ये खूप मोठं प्रेम मिळतात धुमाल सर जर पाहिला. पण पैसे पण आपल्याला मानधन जसं आहे त्या असोसिएशननुसार, पण सर्वात मोठी गोष्ट प्रेमाचं प्रतीक हे खेळाडू सगळे चांगले वागतात. हे पाहतोय आपण ज्याच्या नावाने स्पर्धा आहे मित्रांनो, ग्रीष्मा दिदी आज सकाळपासूनच व्यासपीठावर आहे आणि त्याच्याच नावाने स्पर्धा पाहतोय आपण. पहिला बॉल लेग ब्रेक बॉल, शेन वॉर्नची आठवण करून देणारा बॉलर आहे पाहतोय आपण. पहिल्याच बॉलवरती डिक्लेअर झोनमध्ये गेलाय आणि एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट. धावसंख्या आता मात्र 9. सोपं नसणार आहे बरोडी टीमला. या धावा करण्यासाठी खूप अफाट मेहनत करावी लागेल. परत एकदा आणि आता मात्र ज्या प्रकारे सिंगल सिंगल येतं आता थोडंसं कठीण आव्हान वाटणार आहे, कारण की विशू लेग ब्रेक गोलंदाजी करणार आहे. एक कप चाय में 4 चम्मच शक्कर दिमाग की बत्ती जला दे. चांगला बॉल, वा भाई वाह 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 वाह. आणि पूर्णपणे आता मात्र सामन्यावर फकड एकदा पलटून वार करताना इथं मात्र पाहतोय आपण ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. आणि दबाव वाढत जाईल. पहिल्या 3 बॉलवरती 2 धावसंख्या जर पहिले आपण फक्त आणि फक्त 10. येथून मात्र अजून जर विचार केला 26 धावीची आवश्यकता आहे. कठीण आव्हान ठरणार का येणाऱ्या 3 बॉलवरती. परत एकदा पाहतोय की काय कमालीचा बॉल आहे. रिप्लेमध्ये पाहणं चांगलं राहील की ज्या प्रकारे विशू फिरकीचा मारा करतोय, लेग ब्रेक बॉलिंग करतोय. वा भाई वाह, सुपर बॉलिंग अटॅक. कमी धावसंख्या आहे पण नंबर 1 संघ कशाला म्हणतात. सूरज नाही चालला, नितीन नाही चालला, पण विशू नावाचा बॉलर चालेल माझ्या टीमसाठी. परत एकदा मजबूर केलंय वरती खेळण्यासाठी आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट करेल काय. आणि पंचायत आकाशाकडे एक सिंगल आली या बॉलवरती. धावसंख्या पाहतोय आपण एका धावेनी 11 पहिल्या गडी बाद होतोय.
तर नवीन बॅटर आता मात्र खेळपट्टीवर पाहतोय आपण विनोद पाटील. चांगले दोन्ही बॅटर आहे. इथून मात्र काय कमालीचं बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. फिरकीचा बेताज बादशाह विशू माळी इज द ग्रेट बॉलिंग अटॅक. समीकरण थोडंसं कठीण बनत चाललंय भरोडी टीमसाठी. एक फटका टीमला परत एकदा वापशी करून देईल, पण तो फटका कोण मारेल. पुढचा बॉल फ्लिकचा फटका फर्स्टला आहे आणि मोठा विकेट 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 आलाय या बॉलवरती. कमबॅक करून देताना आपण पाहतोय विशू माळी या बॉलरनी आपल्या टीमला. पहिली इनिंग सेकंड इनिंग सुरू होण्यापूर्वी पहिला आपण 24 म्हणजे 36 पाहिजेत होत्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय कमालीचं प्रदर्शन पाहिलं, पण आता मात्र आव्हान मोठं बनलंय. येणारे 12 बॉल्स आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या भाषेत जर पाहिलं आपण लो स्कोरिंगचे सामने कधी कधी अतिशय रोमांचक पाहायला मिळतात आणि त्याच प्रकारे पाहतो की हा सामना 1999चा वर्ल्ड कपचा तो सेमीफायनल कोणी विसरू शकणार नाहीये. ज्या प्रकारे लो स्कोरिंगचा सामना होता, काय सामना झाला होता, पण शेवटी मात्र आफ्रिका पराभूत झाला होता. 12 बॉल 25 समीकरण. कधी कधी म्हणतात आमची बॅटिंग चांगली झाली नाही, पण बॉलिंग अटॅकला पूर्णपणे कमबॅक केलं विशू माळी आणि टीमला पाहतोय आपण एक मोठा विकेट आणि धावा खर्च केला फक्त 3. कम खर्चीला और फुल चर्चीला षटक समाप्त झालाय आणि आता मात्र सूरज ट्रम्प कट ऑफ बॉलर या टीमचा नंबर 1 वर रँक करणाऱ्या असोसिएशनमध्ये पाहतोय तोच नंबर 1 बॉलर सूरज. सूरजचा पहिला बॉल आडाबॅटने घेण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुरेख लेंथवर 11 चेंडू 25 समीकरण. पहिल्या बॉलवरती चौकार आला. प्रेमच्या बॅटमधून असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश करेल, पण एका षटकाने मात्र पूर्णपणे वर्चस्व टाकलंय भरोडी या टीमच्या बॅटरवर. काय कमालीचं षटक विशू माळी यांनी हाताळलं होतं. एखादा मोठा फटका येणं गरजेचं राहील, अन्यथा भरोडी संघ विजयापासून दूर चालला जाईल. चांगला बॉल डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. एक सिंगल. एक धावेने इथून मात्र तुम्हाला काही साध्य करता येणार नाही. आता पहिले 2 बॉल अतिशय सुरेख हाताळल्या गेला. पहिल्या बॉलवरती बीट झाल्या बॅटर, त्यानंतर एक सिंगल आली आणि आता मात्र समीकरण पहिला 10 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता आहे. सामना कसा असावा लो स्कोरिंगचा, तर त्याचं उत्तम उदाहरण असं असावा की प्रत्येक क्षेत्रामध्ये आता मात्र चांगली कामगिरी करताना गावदी स्पोर्ट धामणगाव संघ नंबर 1 वर का या असोसिएशनमध्ये हे दाखवताना, हे सांगताना त्यांचे बॉलर्स फुलटॉसवर अजून एका फक्त सिंगल. आता मात्र खूपच छान मारा पाहतोय आपण. एक धावीनी मात्र गोलंदाज खुश असेल, पण बॅटरला मात्र दबाव वाढत असेल. विक्रम आणि प्रेम पाटील जोडी खेळपट्टीवर आहेत. चांगला फटका खेळणं गरजेचं राहील. हा बॉल मात्र निश्चित परत टाकावं लागेल. लाईन चुकीची आणि इशारा आलाय वाईटचा. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 14 धावसंख्या. 9 बॉल 22 समीकरण आहे. 9 बॉल 22 धावा 9 बॉल असं समीकरण आहे. सामना का होईना हळूहळू एक रोमांचक स्थितीकडे घेऊन जाताना सूरज नावाचा हा बॉलर समोर प्रेम पाटील ज्यांनी पहिल्या बॉलवरती चौकारांनी खातं उघडलं होतं, पण त्यानंतर मात्र परत एकदा आडोबॅटने फटका पाहतोय आपण. मिडविकेटकडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना आणि इथं मात्र पाहतोय की आपण उशिरा थ्रो येतोय. 2 धावा कंप्लीट
येणारे इथून मात्र जर विचारला 8 बॉलचा खेळ इथून मात्र बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 20-8 समीकरण आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचं राहील या 2 बॉलवरती. करंट रन रेट जर पाहिला आपण 6चा आहे आणि रेक्युरेट करंट रन जर पाहिला आपण 15ची सरासरी मला वाटते की पार करावी लागेल. हा बॉल बॅक टू द बॉल हवेत होता, झेल घेण्याचा प्रयत्न केला गेलं आणि इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट केल्या जाईल. 7 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता आहे. कमाल धमाल बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण धामणगाव टीमच्या माध्यमातून. सावंती स्पोर्ट्स सावंती टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचा आहे. पहिला सेमीफायनलचा सामना कुठला संघ ग्रीष्म 11 चषक 2026 ला पहिला संघ ठरेल अंतिम फेरीत प्रवेश करणारा. चांगला फटका आहे, टर्न केलाय चेंडूला. इथं मात्र निश्चित एकडा पाणी चेंडू फरार झालाय. आलाय आलाय पण हा चौकार मोकेच्या क्षणी प्रेमच्या बॅटमधून. आता मात्र येणारे 6 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता असेल. 6-15चं समीकरण राहिलंय. मामा भांजी का खेळ जारी आहे. आमचे राखीव खेळाडू राहुल दिवेकर आमच्या सोबत आहेत. पाहतोय आपण यस धुमाल सरांचे रिलेटिव्ह आहेत आणि निश्चित प्रत्येक गोष्टी प्रत्येक व्यक्ती जर पाहिला आपण बंधनमध्ये अडकलेला असतोय आणि एक असा या पृथ्वीग्रहावर प्राणी आहे तो म्हणजे माणूस. प्रेमाच्या पोटी सर्व काही त्याला बांधून ठेवलेले आहेत. मायाजाळ खूप मोठं आहे माणसाजवळ. पंधरा धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 15. चांगला बॉल आहे की नाही हे पाहायचंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय. सुरुवात खराब पाहायला मिळाली वाईटनी. पाहतोय आपण ज्या प्रकारे इथं माझा निश्चित यास एका क्षणी वाटलं होतं की ज्या प्रकारे आपलं कॉमेंट्री बॉक्स आहे थोडंसं वाईडिस मिड विकेट आणि काऊ कॉर्नरकडे. तिसऱ्या पंचाकडे बॉलिंग साईडने यस रिव्ह्यू घेतलेला आहे. चला आपण वाईट चेक करायचे तिसरे पंच. आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. यस जो पंचाने निर्णय दिलेला तोच कायम राहील. पाहता पण खूप चेंडू बाहेर आणि आमचे मोहली गावाचे कल्याण विभागातून जर विचार केला आपण खास आमच्यावर ज्यांचं मोठं प्रेम आहे मोहली गावचे एक चांगले क्रिकेट जाणकार एक चांगले पॅकर सुद्धा आहेत किरणजी पाटील. या स्पर्धेचा आनंद घेताना युट्यूबच्या माध्यमातून धन्यवाद किरण दादा. आपण सातत्याने आमच्यावर प्रेम दाखवता. कॉमेडी बॉक्सला त्यांनी शुभेच्छा दिलेत आणि खास करून या स्पर्धेला आणि खास करून कम्प्युटर भिवंडी धुमाळ सरांसाठी त्या बात आहे. मायाजाळ मोठा आहे माणसाचं पण. आणि यावेळेस पाहता फटका चांगला आहे आणि इथं मात्र डिक्लिअर झोनमध्ये आहे का पंच सांगतील. यस डिक्लिअर झोनमध्ये जर चेंडू गेला तर तुम्हाला निश्चित म्हणता येईल क्रॉसिंग स्ट्राईक सुद्धा रोटेट होईल. आता मात्र पाहतोय आपण एका धावेने टीमची धावसंख्या पाहतोय. आता मात्र किती मध्ये किती पाहिजेत
5 बॉल आणि 13 धावाचं समीकरण आहे. विक्रम एका बॉलचा सामना केला, चौकारांनी खातं उघडलं होतं. हा यावेळेस पण चांगला फ्लिकचा फटका. हे क्या कर दिया, हे काय केलं, हे काय केलं क्षेत्ररक्षकांनी पाहतोस कडे. एका टप्प्याने चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, आलाय चौकार. पाहतोय की आपण पुंडास संघ सुद्धा टॉप 4 मध्ये आहेत. तरी अतिशय चमकदारी कामगिरी करणारा संघ आहे. पुंडास टीमचे खेळाडू स्वप्नील शेलार निश्चित 65-0-0 आणि या स्पर्धेला त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद स्वप्नील शेलार दादा, आपला मनापासून आभार. कॉमेंट्री पॅनलला शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वप्नील शेलार साहेब. आपण सध्या युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना, पण कमालीचा फटका होता. सामना इथं संपला नाहीये. विक्रम नावाचा बॅटर 2 बॉलवरती 2 चौका ठोकून सांगितले की विक्रम आहे माझं नाव, विक्रम बनवणारा माझ्या टीमसाठी. परत एकदा फटका हवेत आहे, पण नितीनच्या डोक्यावर चेंडू फरार. आता मात्र सर्व काही इथं अशुभ घडतात धामणगाव टीमच्या बाजूनं आणि शुभ घडतोय भरोडी टीमच्या बाजूनं. समीकरण खूप सोपं झालंय. 3 बॉल आणि इथून मात्र फक्त आणि फक्त 5 धावेची आवश्यकता आहे. लागोपाठ विक्रमच्या नावावर 3 विक्रम रेकॉर्ड पाहतोय आपण, 3 चौकार. अजून एक फटका पाहतोय आपण. इथं मात्र खराब, जिथं 1 होती तिथं मात्र 2 धावा कंप्लीट. काय धुमाल सर, अजून एक सुपर ओव्हर पाहणार होता आपण. आता मात्र येणारे 2 बॉल आणि इथून मात्र 3 धावेची आवश्यकता आहे. यस, आमचे विश्वास पाटील सरांनी सकाळी जी भविष्यवाणी केली होती आणि ती योग्य ठरली होती. आता मात्र सरांचं आपण जाणून घ्या काय म्हणणं आहे. यस, चांगला बॉल पाहतोय आपण. आणि येता मात्र निश्चित प्रश्न विचारले गेले, पण तिसऱ्या पंचाकडे नेणं सोपवलंय. OUT आऊट पाहतोय आपण. मोठा धक्का बसलाय. आता मात्र मला वाटते की बॉल किती आहेत, 1 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता आहे. परत एकदा कमबॅक केलंय सचिन माळी. आज मात्र एवन जोडी खूप चालते, मग विशू माळी असो की सचिन माळी. 3 धावा होणार नाहीये, पण 2 धावा जर झाल्या तर सुपर ओव्हर. स्ट्राईकला बॅटर कोण असेल आता मात्र पाहतोय आपण. विजय चांगला बॅटर आहे, फिनिशर आहे, रोल अदा करू शकतो. एका बॉलवरती 3 हवा आहेत, म्हणजे 3 पळून पूर्ण करावं लागेल. 3 तर होणार नाही, पण 2 जर आल्या तर सुपर ओव्हर आपण पाहणार आहोत. आणि सुपर सामना पाहतोय आपण. सुपर ट्रॉफी ग्रीष्मा 11 चषक 2026 हा देखणा आणि अतिशय उत्कृष्ट सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता आहे. कोण जिंकेल, कोण हारेल, कुठला संघ सेमीमध्ये प्रवेश करेल. 1 बॉल 3चं समीकरण. विजय फाडेल आलाय, एक रुबाबदार खेळाडू ज्याची ओळख आहे. मग 40+ असो की ग्रामीण क्रिकेट
एक बॉल 3चं समीकरण. राईट विकेट. गोलंदाज पाहतोय आपण सचिन माळी, अतिशय मौल्यवान षटक हाताळताना. पुढचा बॉल आणि यावेळेस पात्र डिक्लिअर झोन मध्ये आणि एका धावेनी इथं मात्र सामना गमावलाय. सचिननी काय जल्लोष केलाय. खऱ्या अर्थाने सामना जर पाहिलं 3 मध्ये 5 हवं असताना सामना कमबॅक करून दिलाय, पण सामनावीर ठरलाय त्यापूर्वी मात्र ज्याने पूर्णपणे टीमला वापसी करून दिली. A1 जोडीमधून एक ठरलाय विशू माळी, प्लेअर ऑफ द मॅच. विशू आपण यायचंय. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. निश्चित आमच्यासोबत कार्याध्यक्ष संतोष दादा काकडे साहेब आहेत. मी नरेश यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सध्या सावंदे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच योगेश गायकवाड साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आणि योगेश गायकवाड साहेब आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चला लगेच रेडी करा. संतोष काकडे साहेब कार्याध्यक्ष यांच्या शुभ हस्ते पाहतोय की आपण सावंदे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच योगेश गायकवाड दादांचे यथोचित स्वागत आणि सन्मान करताना त्यानंतर सावंदे गावचे आमचे उदय भोईर साहेब हे सुद्धा आहेत. उदय भोईर साहेब आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. यस ठीक आहे ओके. तर प्लेअर ऑफ द मॅच आपण द्यायचं आहे. त्यानंतर पाहतो की आपण धामणगावचे उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील दादा आपण समोर यायचं आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. वाटते की टीमसोबत गेलेले आहेत, नंतर करूया त्यांचं स्वागत आपण. यस या दादा या. मॅन ऑफ द मॅच A1 जोडी विशू. वा भाई वा, कमालीचा लेग ब्रेक अटॅक पाहिला आपण. येतो छाग आहे आज A1 जोडी. प्लेअर ऑफ द मॅच ची ही ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर स्वीकारताना पाहतोय. यस सौ संपदा सुनील जाधव मॅडमकडून आम्हाला गिफ्ट हॅम्पर पुरस्कार केले, त्यांच्या माध्यमातून आपण हे पाहतोय. ओ माय गॉड, ए माय गॉड. हे पाहू शकता आपण विद्यमान उपसरपंच धामणगाव ग्रामपंचायत ज्ञानेश्वर दादा यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना कार्याध्यक्ष संतोष काकडे साहेब, त्यांच्या समेत अजून एक आमचे मेंबर पाहतोय आपण. नरेश दादा सुद्धा आहेत. नरेश दादाचं खूप मोठं योगदान हे पाहू शकता आपण. टॉससाठी या चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि टॉसच्या बॉक्समध्ये जातील कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाळ सर.